दुःख, आपलं सुख हे सगळं इतरांच्या क्रियाप्रतिक्रियांवरती अवलंबून आहे. ताई मला सांगा, घरात जर अचानक लाईट गेली तर तुम्ही काय करता? काय करता? अंधारात बसता? मग काडीपेटी बघता. काडीपेटी जर नंतर बघता, आधी काय करता? त्याच्या आधी शेजारच्याची आहे का नाही बघता. आणि समजा तुमचीच गेलेली आहे आणि शेजारच्याची लाईट असली तर किती वाईट वाटतं सांगा बरं मला. सगळ्या जगाचं दुःख आपल्याला आहे. बाई आपलीच गेली, शेजारच्याची आहे, आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटतंय. जाऊ द्या म्हणते, सगळ्या गावाचीच गेली त्यात काय असते. म्हणजे दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे. माणसाचा भाव असा आहे, खरं तर सुख दुःख ह्या आपल्या आपल्या अंतर्मनाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. पण आपलं सुख आणि आपलं दुःख हे इतरांच्या क्रियाप्रतिक्रियांवरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं आपण सुखापर्यंत पोहोचू शकतो. काय म्हणतात ओ माऊली, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. माऊलींनी सांगितलं सुख कशाला म्हणायचं? जे आत्म्याशी संबंधित आहे त्याला सुख म्हणा. आपण साधनांमध्ये सुख शोधायला लागलो. याचा अर्थ मी असा म्हणत नाही साधनं निर्माण करू नका, साधनं कमवू नका. साधनं आपलं जगणं सुकर करतात, सुखी करतीलच असं नाही, सोपं करतात. एरवी पायी जावं लागत होतं, आता गाडी आली, पटकन जाऊ शकाल, जगणं सोपं झालं. पण सुखी होईलच असं नाही. निवळ साधनांच्या जोरावरती तुम्ही सुखी होऊ शकत नाहीत. आणि निवळ साधनांच्या जीवावरती जर आपण सुखी झालो असतो तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण तसं आहे का? शिर्डीला गरिबांची संख्या जास्त आहे का श्रीमंतांची? आणि काय म्हणतात शिर्डीला आल्यावर लोक? त्या वारुळे महाराज त्या बाबांच्या पेटीत पैसे टाकतात, स्पर्धा लागते. कोण म्हणतंय बाबा तुम्हाला सोन्याचं सिंहासन घेऊन देतो, कोण म्हणतंय बाबा तुम्हाला सोन्याचा मुकुट घेऊन देतो. आणि मागताना बदल्यात काय मागतात बाबांकडं? कोण असं नाही म्हणत मी तुला एक मुकुट देतो तुम्हाला 2 दे. हे बाबा पैसे आमच्याकडले म्हणतात, तुम्हाला 1 मुकुट देतो सोन्याचा, पण सुखी ठेव. ज्याच्याकडं सोन्याचा मुकुट द्यायची ताकद आहे ते काही विकत घेते की बाहेर, पण त्याला सुख विकत घेता येते का? त्याला रात्रीची नीट झोप विकत घेता येते का? अशी किती लोक सांगू तुम्हाला, कोट्यावधी रुपये आहेत पण रात्रीची झोप येत नाही. एक जण असंच डॉक्टरकडे गेले, म्हणले डॉक्टर साहेब ते झोप येत नाही म्हणले. डॉक्टर म्हणले ह्या 2 गोळ्या घेत चला झोप येईल. नाही म्हणले ह्या गोळ्या खाऊन दमलो. ते म्हणले मग आता तुम्ही डॉक्टर बदला. दुसऱ्या डॉक्टरकडे जायचं म्हणून तिथून बाहेर निघाला आणि एक महाराज दिसले. महाराजांकडे गेला, म्हणला महाराज झोप येत नाही रात्रीची, काय करावं? म्हणले तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जा, महाराजांनी सांगितलं. नाही म्हणला महाराज सगळे डॉक्टर झाले, काय असेल ते तुम्हीच उपचार सांगा. अरे म्हणले महाराजांना कुठं? नाही म्हणले काहीतरी तुम्हाला सांगावं लागते. महाराज म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागती असा माणूस शोध आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा, म्हणले तुला झोप येत जाईल. आणि म्हणला सोपं सांगितलं की महाराजांनी. तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब गोळ्या औषधं देऊ नका, म्हणला तुमचा शर्ट द्या म्हणला मला. आणि डॉक्टर म्हणले शर्ट कशाला? नाही म्हणले ते महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घाल. म्हणला डॉक्टर म्हणले आता तुला कुणी सांगितलं मला झोप लागते? 6 महिने झाले म्हणले हॉस्पिटल टाकून, बँकेचं कर्ज काढलंय, हप्ता जवळ आला, त्या गरज नसताना पेशंटला ॲडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, नॉर्मल डिलिव्हरी होणार असेल तर सिझरिंग करायला लावावं लागतंय. जसा जसा बँकेचा हप्ता जवळ येतो तसं म्हणलं मला पण झोप येत नाही. चल म्हणले उठ, दोघं मिळून शोधू कोणाला झोप लागते. दोघं मिळून एका इंजिनियरकडे गेले. म्हणले बाबा तुझं कसं आहे? ते म्हणला 6 महिने झाले पालिकेत बिल अडकलंय. म्हणला ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर, मलाही डोळा नाही. चल म्हणले एका पुढाऱ्याकडे जाऊ. बाबा तुझं काय? म्हणला मागच्याच इलेक्शनचा अजून वसूल नाही, आता तिकीट मिळतंय का नाही काय सांगायचं आहे. म्हटलं मलाही झोप नाही. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा महाराज झोप लागत नव्हती. म्हणले आता दम खाऊ जरा झाडाखाली, ऊन वाढलंय आणि जरा सूर्य मावळला का मग शोधाशोध सुरू करू. म्हणले झोप कोणाला लागते. एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसले.
तिथे एक शेतकरी नांगरत होता, धोतर गुंडाळलेलं, अंगात शर्ट नाही, घामाघूम झालेला. नांगरून झालं, बैला आंब्याला नेऊन बांधली, पळत पळत गेला, विहिरीत उडी मारली, पोहला, बाहेर आला, अंग पुसलं, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 2 मिनिटात घोरायला लागला. आता हे 25 जण म्हणले सापडलं की आपल्याला ज्याला झोप लागते असं. यांनी असा गदा गदा हलून उठवला, म्हणले रोज अशीच झोप लागती? त्यांना असंच शेड्यूल आहे म्हणलं आपलं. म्हणलं कसं? म्हणलं आता दिवस मावळला का म्हणला वजभर गवत कापायचं, घरी घेऊन जायचं, जनावराला खाऊ घालायचं, पाणी पाजायचं, धारा काढायच्या, रात्री दिलेलं जेवण 2 भाकरी परत चुरून आणायच्या. झोपला म्हणले, सकाळी कोंबडा आरवायला उशीर, म्हणला निघाला कामाव. म्हणले रोज अशी झोप लागते? रोज असं शेड्यूल आहे म्हणला. म्हणला मग एक काम करशील? म्हणला काय? म्हणला आम्हाला 25 जणांना तुझा एक एक शर्ट देशील का म्हणला. आता हसायला लागला, म्हणला 25 जणांना एक एक? म्हणला माझ्याकडे नुसता एक शर्ट असता असा उघडा नांगरीत बसलो असतो का म्हणला. काल म्हणला अवताला गुतला आणि शर्ट फाटला, अजून शिवला नाही, एकच शर्ट होता. बघा देव कसा वागलाय. ज्याच्याकडे ढिगाण आहे त्याला रात्रीची झोप नाही, आणि ज्याच्याकडे नुसता एक शर्ट घालायला नाही ते 2 मिनिटात घोरतंय. मला सांगा आजी, सुख आनंद या सगळ्या गोष्टी फक्त पैशात आहेत का? फक्त पैशात नाहीत. आणि फक्त जर पैशात असत्या ना तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. गरिबाच्या वाट्याला सुख आलंच नसतं. पण असं आहे का? सुख ही आपल्या आपल्या मनाची गोष्ट आहे हो. एखाद्याकडे राजमहाल आहे पण त्याला सुख नाही, एखादा झोपडीत आहे हो, पण ते झोपडीत सुद्धा सुखी आहे. फक्त त्या सुखाकडे बघण्याची आपली दृष्टी ती समृद्ध असली पाहिजे की मला कशात आनंद आहे, आणि तो आनंद कुठं शोधायचा, ते सुख कुठं शोधायचं, हे सर्वसामान्य माणसाला सापडत नाही. आणि म्हणून माऊलींनी सांगितलं, म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, बाबांनो इथं या, या मार्गावर या, या वाटेवर या, तुम्हाला सापडेल सुख कशात आहे, आनंद कशात आहे. आम्हाला मरेपर्यंत कळालं नाही की सुख कशात आहे. वाटलं हे केल्यावर तर मिळतंय, ते केल्यावर तर मिळतंय, ही गाडी घेतल्यावर मिळतंय, हा बंगला घेतल्यावर मिळतंय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रस्त्याचे कामं चालू असताना बघा, खडी फोडायला माणसं असतात, दगड फोडायला, ज्यांना आपण दगड फोड्या म्हणतो. असं दगड फोडून जगणारा एक माणूस होता, आणि त्याला देव प्रसन्न झाला. आणि देवानं त्याला विचारलं, बाबा आयुष्यभर दगड फोडत बसला, काय मागायचे ते माग म्हणला तुला. तो म्हणला, देवा आयुष्यभर रस्त्यावर दगड फोडत बसलो, 2 रुपये सुद्धा मला गाठीला बांधता आले नाही, कसं बस गरिबीत जीवन जगलो. इथं गुंठाभर जर जमीन घ्यायची म्हणलं तर लाखोनं पैसे मोजावे लागतात. जमिनीला किंमत आहे पण माणसाला किंमत नाही, त्याच्या कष्टाला किंमत नाही. कशाला म्हणला माणूस म्हणून जन्माला घातलं, मला जमीन केलं असतं ना तरी परवडलं असतं म्हणला. देव म्हणला, बरं काय मग तुझं म्हणणं? म्हणला मला माणूस नाही, दगड फोड्या नाही, मला जमीन बनव म्हणला. देव म्हणला ठीक आहे, तथास्तु. त्या दगड फोड्याचं रूपांतर जमिनीमध्ये झालं. सूर्य असा वर 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 यायला लागला. सुरुवातीला जरा बरं वाटलं. सूर्य जसा माथ्यावर आला, सूर्याच्या किरणांनी जमीन तापायला लागली, अंगाची लाही लाही व्हायला लागली. आणि म्हणला, देवा ही जमीन कसली सुखी आली, दिवसभर ताप. म्हणला या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे ना, सूर्य आहे म्हणला. सगळ्या जगाला ताप देत आहे, ते सूर्य बनव म्हणला, मला हे जमीन बिमीन नाही. देव म्हणला तथास्तु. सूर्य झाला. सूर्याला एक ढग आडवा आला, आणि ढग आडवा आल्याबरोबर सूर्याचं अस्तित्वच संपून गेलं. म्हणला, देवा एवढ्या एवढ्याशा ढगानं सूर्याची किरण सुद्धा जमिनीवर येणार, आणि सूर्य कसला सुखी आलाय. या जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे ते ढग आहे म्हणला, जरा ढग बनवते ते का बघ. ठीक आहे, तथास्तु. सूर्याचं रूपांतर परत ढगामध्ये झालं. ढगापासून पाऊस पडायला लागला, त्या पावसात घरं पडायला लागली, झाडं कोलमडायला लागली. याला मजा वाटायची, काय ताकद आहे. पण लांब डोंगरावरती एक मोठा दगड होता, किंचितसाही हलायला तयार नव्हता. तो म्हणला, या ढगामध्ये, या पावसामध्ये या साध्या दगडाला हलवायची ताकद नाही,
म्हणले ढगात नाही. म्हणला देवा सगळ्यात ताकदवर जर या जगात कोण आहे, ढग आहे, ते दगड आहे. म्हणला जरा दगड बनव म्हणला मला. देव म्हणला तथास्तु. ढगाचं रूपांतर दगडामध्ये झालं. एक 4-5 दिवस त्या दगडाची स्थिरता अनुभवली. 5व्या-6व्या दिवशी एक म्हातारा दगड फोड्या डोंगरावर चालत आला. जोरात घणाचे घाव घालत दगड फोडायला सुरुवात केली आणि 5 मिनिटात दगड फोड्यानी दगड फोडला ना. म्हणला देवा हे दगड कसला स्थिर. म्हणला या म्हाताऱ्या दगड फोड्यानी दगड फोडलं. हे खरा ताकदवर आणि खरा सुखी जर कोण आहे ना जगात, दगड फोड्या. म्हणला मला जरा दगड फोड्या बनवते ते का बघू. म्हणलं महाराज सुरुवात कुठून झाली ती आणि शेवट कुठे हो. सगळं जग हिंडत बसला पण शेवटी जाणवलं सुख इकडं तिकडं नाहीये, आनंद इकडं तिकडं नाहीये, इथंच आहे. आपल्याला वाटतं ग्रामपंचायतला निवडून आल्यावर तर सुख मिळतंय, सरपंच झाल्यावर तर मिळतंय, आमदार झाल्यावर तर मिळतंय. अरे इकडं तिकडं शोधण्यापेक्षा सुख आत आहे. ते वरवरच्या जगात नाही सापडणार. म्हणून आत कधी डोकावून बघता येईल का, स्वतःच्या अंतर्मनात कधी डोकावून बघता येईल का. आपण कधी स्वतःशी बोलतो का, स्वतःशी कधी संवाद साधतो का. आपल्याला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे पण स्वतःशी कधीतरी बोलून बघा. रोज रात्री स्वतःशी बोला, कुणाचे तरी आभार माना. तुम्हाला एक प्रयोग सांगतो, रोज करून बघा. रोज रात्री झोपताना आहे ना भगवंताचे आभार मानायचे, स्वतःशी थोडंसं बोलायचं. भगवंत इकडं तिकडं नाहीये, तुमच्या आतच आहे म्हणून त्याच्याशी बोला. त्याला फक्त एक सांगा, बाबा आजचा दिवस तुझ्या कृपेनं खूप चांगला गेला, तुझे आभार मानतो. आणि सकाळी उठलात ना, ज्याच्या कृपेनं डोळे उघडले त्याचे आभार माना. डोळे उघडणं सोपं आहे का महाराज. रात्री आपण डोळे झाकतो, सकाळी कोण उघडतो, कोण येतंय का डोळे उघडायला. आपले डोळे उघडे करण्याचं सामर्थ्य भगवंतात आहे. त्याच्या कृपेनं सकाळी डोळे उघडले, त्याचे आभार माना. देवा रात्रभर डोळे बंद होते बाबा, तुझ्या कृपेनं पुन्हा डोळे उघडले, पुन्हा हे जग दिसलं, किती आभार मानू तुझे. कृतज्ञ रहा निसर्गाविषयी, परमेश्वराविषयी. ज्या दिवशी आपल्यातली कृतज्ञता संपेल त्या दिवशी हा निसर्ग आपल्याला रौद्र रूप दाखवायला सुरुवात करतो. कृतज्ञ रहा निसर्गाच्या संबंधानं.